आणखीन एक महत्वाची मॅच पाहायला मिळते. एका बाजूला मल्हार 11 गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला संजय सुयोग 11 गोरेगाव. दोन्ही गोरेगावचे संघ आहेत आपापसात भिडताना. महत्वाची मॅच आहे. संजय सुयोग 11 या टीमने टॉस जिंकला. गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच मल्हार 11 गोरेगाव टीमला बॅटिंगचं आमंत्रण दिलं जात आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला राज सिंग तर दुसऱ्या बाजूला योगेश. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय विकास. पहिला षटक घेऊन विकास समोर राज सिंग, त्यांच्या समवेत योगेश. सलामीचे दोन्ही फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती विकास. पहिला बॉल घेऊन राज सिंग साठी. मागील मॅच मध्ये निराशाजनक कामगिरी राहिली होती राज सिंगची. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळी करतील हे देखील पाहावं लागेल. पहिलाच बॉल थ्रू दी एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळतोय. दोनच धावा घेतल्या जातील. फटका लाजवाब होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका नैसर्गिक अडथळा, त्यामुळे दोनच धावा मिळतील. त्या दोन धावेच्या मदतीने मॅच ऑन झाली आहे. पहिल्या बॉल वरती दुहेरी धावेच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती दोन धावा घेतल्या जात आहेत. यावेळी स्कूलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडलिंग चांगलं होत आहे. बॅट मधून साऊंड मात्र अप्रतिम येताना पाहायला मिळतोय. राज सिंगच्या बॅट वरती जसा बॉल कनेक्ट होतोय तसा बॅट मधून स्वीट साऊंड मात्र आपल्याला ऐकायला मिळतोय. दोन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 3 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. ऑन स्ट्राईक प्रथमच आपल्याला योगेश पाहायला मिळत आहेत. इथून आपण जर पाहिला तर 3 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? नक्कीच विकेट किपर कडून चूक झाली आहे. अगदी फक्त धरून बॉल वरती आदळला असता तरी देखील विकेट आले असते. विकेट कोणाची होती? राज सिंगची होती. महत्वाची विकेट होती. विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि ती चूक येणाऱ्या कालावधीत महागात पडणार का हे देखील आपल्याला राज सिंग सांगणार आहे. संधी निर्माण झाली होती. एक संधी क्रिएट झाली होती. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. यावेळेस मागील बॉलवरती घडलेली चूक आणि या चुकीवरती मात्र जखम झाली होती. या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम राज सिंग करताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही मला संधी देणार तर मी संधीचं सोनं करणार आहे. मी तुम्हाला संधी दिली होती परंतु तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. तुम्ही संधी दिली तर ती मी निश्चितच दोन्ही हाताने कबूल करणार आहे. यावेळेस राज सिंगच्या बॅटमधून येतोय बिग हिट षटकार. फक्त शर्यत नाही, ही स्वप्नाची जिद्द आहे. घामाच्या प्रत्येक थेंबात नव्या इतिहासाची सही आहे. इथे जात नाही, भेद नाही, इथे माणूसच मोजला जातो. संघर्षातून उभा राहिलेला इथे विजेता ठरतो. Thank you so much DJ Master. Thank you. षटकार आलाय. मागील बॉलवरती एक संधी निर्माण झाली होती. याही वेळेस आपण जर पाहिला तर इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. संधी निर्माण केली आहे. फॉर्मलिंग झालं होतं. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच कंप्लीट झालेला पाहायला मिळतोय. राज सिंगला मैदान सोडावं लागतंय. महत्वाची विकेट मिळवून दिले. आपण जर नजर टाकली तर गोलंदाज विकासने महत्वाचा अडथळा दूर केला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डीजेला संधी. यस डीजे.
स्वप्नाची जिद्द आहे. घामाच्या प्रत्येक थेंबात नव्या इतिहासाची सही आहे. इथे जात नाही, भेद नाही, इथे माणूसच मोजला जातो. संघर्षातून उभा राहिलेला. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू. विकेट आली आहे, महत्वाची विकेट तर मिळवून दिली विकासने आपल्या टीमला. 11 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागताना पाहायला मिळतोय. निश्चितच मल्हार 11 गोरेगाव या टीमला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय पंकज. मागील मॅच मध्ये त्याच्या फलंदाजाच्या बॅट मधून अक्षरशः धावांचा पाऊस झाला होता. तो फलंदाज ज्याच्या बॅट मधून 33 धावांची वादळी खेळी पाहायला मिळाली होती, असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पंकज. तिसऱ्या क्रमांकावरती समोर विकास. याबीचा हा बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अखेरचा बॉल मात्र अप्रतिम हाताळलेला पाहायला मिळतोय विकासने. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती लागले जात आहेत 11 धावा. नाव बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. षटक क्रमांक 2 मध्ये आफताब दाखल झालेत. इथे पहिलाच बॉल. नियंत्रण नाहीये, गती आहे परंतु नियंत्रण नाहीये. उजव्या स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल, ज्या बॉलवरती मात्र पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. टीमची टोटल अतिरिक्तच्या मदतीने मिळालेल्या एकेरी धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. महत्वाची मॅच आहे यावेळेस. चेंडू बराच वेळ हवेत आहे. डाऊन द बॉल. स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु अखेरच्या क्षणी कॅच झाली. ड्रॉप अवघड असतात अशा पद्धतीने झेल घेणं, कारण स्वतःच्या गोलंदाजीवरती उलट दिशेला धावत जाणं, त्याच्यानंतर बॉलवरती नजर ठेवणं, जजमेंट करणं, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या गोष्टी साध्य होणं देखील महत्वाचं असतं. परंतु इथून कॅच झाली. ड्रॉप. महत्वाची विकेट ऑलमोस्ट जमा झाली होती. महावीर डेव्हलपरचे साईड सुपरवायझर फायझर मिस्किरा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. वेलकम सर. आणि त्याचबरोबर मनोज विचारे यांचे अंगरक्षक. फायझर मिस्किटा आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. या सर. इथे जर पाहिला तर व्हाईट बॉल येतोय. अबांतरची आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये जुळली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली अतिरिक्तच्या मदतीने 14 या आकड्यावरती. धावा येत आहेत. धावांचा ओघ मात्र थांबलेला नाहीये. जरूर डॉट बॉल ही येत आहेत, धावा देखील येत आहेत. धावा येणं महत्वाचं आहे, धावा कशा येत आहेत हे महत्वाचं नाहीये. इथे बॉल ऑफ येत आहे. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे आणि विकेटचं आणखीन एका विकेटचं होईल पतन. फलंदाज आपण जर पाहिलं तर निश्चितच योगेश बॅक टू द डगआउट झालेत. निश्चितच दुसरा धक्का लागतोय. महत्वाचेच दुसरा धक्का लागताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या विकेटचं देखील या ठिकाणी पतन झालेलं पाहायला मिळत आहे. याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक अविनाश जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. प्रमुख आयोजक म्हणून आज त्यांच्याकडे देखील पाहिलं जात आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र ही स्पर्धा संपन्न होते. प्रमुख आयोजक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दुसरा धक्का लागलाय ओव्हर नंबर 2 मध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच आफताबने आणखीन एक विकेट मिळवून दिली आहे. तर नवीन फलंदाज उजेर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका पॅकेट सज्ज डायनामाइट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उजेर समोर गोलंदाजी ट्रॅक वरती आफताब सज्ज आहेत. दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर गोरेगावचे संघ, एका बाजूला मल्हार 11 गोरेगाव, दुसऱ्या बाजूला संजय सुयोग 11 गोरेगाव. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लोफ्ट केला जातोय. फक्त आणि फक्त 2च धावा मिळताना पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये देखील मोठ्या फटक्याने सुरुवात केली होती उजेरने आपल्या इनिंगला. याही मॅच मध्ये त्याच पद्धतीचा त्या झाटणीचा मोठा फटका आलाय जरूर, परंतु यावेळेस नैसर्गिक अडथळा आहे त्यामुळे 2च धावा येतील. दुहेरी धावफलक वधारताना पाहायला मिळत आहे. धावफलकावरती आपण नजर टाकली तर लागल्या जात आहेत 16 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना 16 धावा लागल्या जात आहेत. 2 महत्वाचे विकेट, 2 महत्वाचे सलामीर फलंदाज राज, दुसऱ्या बाजूला योगेश. दोन्ही फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेले पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला 2 सर्वात महत्वाची 2 नावं, एका बाजूला मागील मॅच मधील मॅच विनर खेळाडू पंकज, तर दुसऱ्या बाजूला पॅकेट साइज डायनामाइट खेळाडू उजेर दाखल झालेत. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. लाऊड अपील केलं जात आहे. अपील मात्र फेटाळून दिलंय. पंच आपल्या भूमिकेवरती तटत आहेत. पंचांना देखील माहिती आहे लेग स्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग झालाय, त्यामुळे पंचांनी देखील नॉट आउट घोषित केलाय उझेरला. एक धाव निश्चितच टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल एकेरी धाबेच्या मदतीने जाऊन पोहोचली 17 एकडावरती. 17 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. ऑन स्ट्राईक पंकज पाहायला मिळतात. बराच वेळ नॉन स्ट्रायकिंग इनवरून मॅच पाहतायत. इथे वाईड ओव्हर हाताळला जातोय. चॉप करण्याचा प्रयत्न, बॉल पर्यंत बॅट पोहोचली नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अफताब कडून देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पंकज थोडस स्ट्रगल करतात या इनिंग मध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना यावेळेस फ्लिकचा फटका, मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉलने केली हवाई सफर. चेंडू सीमारेषा पार. पंकजच्या बॅट मधून येतोय षटकार आणि डीजेला देऊया संधी. यस डी जय. ही स्वप्नाची जिद्द आहे, घामाच्या प्रत्येक थेंबात नव्या इतिहासाची सही आहे. इथे जात नाही, भेद नाही, इथे माणूसच मोजला जातो. संघर्षातून उभा राहिलेला इथे विजेता ठरतो. छातीत पेटलेली आग, डोळ्यात भविष्याचा प्रकाश. मैदानावर उतरतो तो आज स्वाभिमानाचा. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू. उजेर आणि उजेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. काय फटका सजवलाय, मनगटाचा वापर केला. आपण जर पाहिलं ना तर फ्लिक ऑफ द रिस्ट, फक्त दिशा दिली बॉलला. बॉलला सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवून दिलाय. षटकार आलाय. षटकाराने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. विकेट आलेत, परंतु विकेट आल्याचा परिणाम मात्र आपण जर पाहिला तर उजेरवरती होताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लोफ्ट केलं जात आहे. 2च धावा मिळताना पाहायला मिळतात. पॅकेट सहज डायनामाइट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय उजेर. गोलंदाजी ट्रॅक वरती 3रं षटक घेऊन गोलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रिन्स दाखल झालेत. वैयक्तिक कोटीतील पहिलं व सांघिक 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रिन्सच्या खांद्यावरती दिली जाते. याही वेळेस आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी 1च धाव मिळेल. सिंगलने धावफलक वधारताना पाहायला मिळेल. 26 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती.
सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं नाव उझेर पाहायला मिळत आहेत. याही वेळेस सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिथे एकच धाव घेतली जाईल. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल, बदलाव होईल. 27 धावा लागल्या सध्या धावफलकावरती. जोपर्यंत उझेर आणि पंकज मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत मात्र मोठ्या टोटलच्या दिशेने मार्गक्रमण करताना हा संघ पाहायला मिळणार आहे. मल्हार 11 गोरेगाव हा संघ. महत्वाचे 2 खेळाडू आणि महत्वाच्या 2 खेळाडूंच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी यावेळी पंकजच्या बॅट मधून येतोय. हाय अँड हँडसम सिक्सर. डीजेला देऊया संधी. पुन्हा एकदा डीजे. कोणाची जिद्द आहे, घामाच्या प्रत्येक थेंबात नव्या इतिहासाची सही आहे. इथे जात नाही, भेद नाही, इथे माणूसच मोजला जातो. संघर्षातून उभा राहिलेला इथे विजेता ठरतो. थँक्यू सो मच डीजे मास्टर. थँक्यू. षटकार आलाय पंकजच्या बॅट मधून. ज्या पद्धतीने उझेरचा बॅट मधून षटकार येत आहेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा राहून पाहून मात्र याही वेळेस बॉलला अक्षरशः फेकून दिला जात आहे. लगातारचा दुसरा मोठा धडाका येतोय पंकजच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. यस जय. छातीत पेटलेली आग, डोळ्यात भविष्याचा प्रकाश, मैदानावर उतरतो तो आज स्वाभिमानाचा. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू. षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला उझेर, दुसऱ्या बाजूला पंकज. इथे गोलंदाज मात्र आपण जर पाहिला तर निश्चितच प्रिन्स थोडासा दुविधेमध्ये. याही वेळेस कोलवट टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय, पुन्हा एकदा पाठवलाय समोरच्या दिशेने. फलंदाज यावेळेस पंकजच्या बॅट मधून येत आहेत. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 41 आकड्यावरती. 41 रन ऑन दी बोर्ड. काय अप्रतिम फटकेबाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते अगेन्स्ट द प्रिन्स. तब्बल 18 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. 18 धावेंचं हे महागडं षटक. पहिल्या 2 षटकामध्ये थोडंसं धावफलक आपण जर पाहिलं तर थांबवलं होतं, परंतु या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात इथून आपण जर पाहिलं तर करून दिली होती दोन्ही फलंदाजांनी. त्याच्यानंतर 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 2 ओव्हर मध्ये किती धाब्यांपर्यंत मजर मारणार, कारण हे 2 खेळाडू आहेत ना, पंकज आणि दुसऱ्या बाजूला उझेर यांच्यावरती खास करून नजर असतील. गोलंदाजी ट्रॅक वरती आफताब दाखल झालेत. बॉल हवेत आहे. डाऊन द बॉल. कुठला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, लंगोनचे क्षेत्ररक्षक आलेत आणि या वेळेस कुठलीही चुकी होणार नाहीये. उझेरला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. आफताबच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आणि देऊया डीजेला पुन्हा एकदा संधी. यस डीजे. महामानव चषक, संघर्षातून जन्मलेला महामानव चषक, न्यायाचा नारा दिलेला महामानव चषक, स्वप्नांना पंख देणारा महामानव चषक, नव्या युगात. इथे देखील काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा होता, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न. इथून आपण जर पाहिलं ना तर निश्चितच उझेरच्या माध्यमातून स्वीट बट शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाले पॉइंट क्षेत्रामध्ये, जिथे पंकजने 1 धाव तर घेतली आहे. सिंगलने स्ट्राईक चेंज झाला. नवीन फलंदाज सुफियान दाखल झालेत. धावफलकावरती नजर टाकली तर 43 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती.
पहिल्याच बॉलवरती एक विकेट आली आहे. यावेळी स्लोवर बॉल पिक केलाय आणि त्याला समोरच्या इमारतीवरती पाठवलाय. फलंदाज सुफी यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक बिग हिट षटकार. आहे घामाच्या प्रत्येक थेंबात नव्या इतिहासाची सही आहे. इथे जात नाही भेद नाही. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सुफियान देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. यावेळेस वेग होता, वेगावरती स्वार होऊन यावेळेस गोलंदाज आपण जर पाहिलं ना तर आफताबने हा बॉल डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय. जिथे फलंदाज सुफियानकडे कुठलंही प्रत्युत्तर नव्हतं. डॉट बॉल येतोय बऱ्याच अवधीनंतर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिलं आता जाऊन पोहोचलं 49 या आकड्यावरती. 49 रन ऑन दी बोर्ड. 49 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. यावेळी सलव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, जिथे एक धाव घेतली जाते. ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 50 धावा लागल्या जात आहेत. 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे बॉल. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. कारण पहिल्या मॅच मध्ये देखील याच टीमने आपण जर पाहिलं ना तर 55 धावा लावल्या होत्या. 56 धावा लावल्या होत्या. 57 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. या मॅच मध्ये आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षर दाखल झालेत. पहिलाच बॉल यावेळी दिशा भरकटलेले पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल येतोय इथून. मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलने आपल्या ओव्हरला सुरुवात करताना अक्षर पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती नजर टाकली. 51 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 51 रन ऑन दी बोर्ड. अकुट टप्प्याचा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. वेग होता. सगळं काही जुळून आलं होतं या बॉलवरती. डॉट बॉल येतोय. 51 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. कुठेतरी या षटकामध्ये धावांवरती अंकुश लावावा लागेल. फुलटॉस बॉल. मनगटाचा वापर. टायमिंग प्रॉपर आणि बॉलने केली हवाई सफार. फलंदाज सुफियांच्या बॅट मधून येतोय हा आणखीन एक दिमागदार डोलय मनवस्थित असलेला षटकार. माणूसच मोजला जातो संघर्षातून उभा राहिलेला. इथे विजेता ठरतो. छातीत पेटलेली आग, डोळ्यात भविष्याचा प्रकाश. मैदानावर उतरतो तो आज स्वाभिमानाचा हा आवाज. थँक्यू सो मच जीजे. थँक्यू. चला जुन्या बॉलची पूर्तता करायची आहे. विनंती असेल आयोजन समितीला जुन्या बॉलची पूर्तता करायची. षटकार आलाय. षटकाराने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 57 या आकड्यावरती. 57 रन ऑन दी बोर्ड.
याही वेळी सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होईल. पंकज येतील ऑन स्ट्राईक का. चला मॅच बॉल आलेला आहे, तर मॅच बॉलने मॅच चालू करून घ्यायची आहे. धावफलकावरती नजर टाकली तर 58 धावा लागल्या जात आहे. धावफलकावरती 58 रन ऑन दी बोर्ड. याही वेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती काय येतं हे देखील पाहावं लागेल. षटकार येतोय पंकजच्या बॅट मधून, आणखीन एक हाय एंड हँडसम सिक्सर. थँक्यू सो मच जीजे, थँक्यू. षटकार आलाय पंकजच्या बॅट मधून. या बेस बॅटची कडा घेतली होती. बॉल चाललाय सर विकेट किपरच्या पाठीमागे, ज्या ठिकाणी गोष्टांकित क्षेत्र आहे, डिक्लेअर झोन आहे, त्या झोन मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. ज्यावरती एक धाव घेतली जाते. एक धाव वर्जित होईल. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलाय. 65 आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लाभण्यामध्ये यश आलंय मल्हार 11 गोरेगाव टीमला. आखूड टप्प्याचा बॉल याही वेळेस पुल केला जातोय आणि बॉलला गुल केला जात आहे. पंकजच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती मोठा प्रहार येतोय. षटकार. ही धाव फक्त शर्यत नाही, ही स्वप्नाची जिद्द आहे. घामाच्या चला विनंती असेल आयोजन समितीला जुने बॉल जमा करायचे आहेत. जुने बॉल जमा करायचे आहेत. तर मित्रांनो, ज्या ज्या वेळेस मॅच बॉल हरवला जाईल त्यावेळेस जुन्या बॉलनेच मॅच ऑन होईल. इथे आपण जर पाहिलं तर निश्चितच मागील मॅच मध्ये 33 धावांची खेळी केली होती. या मॅच मध्ये 35 धावांची खेळी केली आहे. एक महत्वाचा खेळाडू आहे, मॅच विनर खेळाडू आहे. या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावांचा अक्षरशः पाऊस येताना पाहायला मिळाला आहे. समीकरण जर पाहिलं तर धावफलकावरती नजर टाकली तर 71 धावा लागल्या जात आहे. जिंकण्यासाठी 30 धावा आणि 72 धावांचा पाठलाग करायचा आहे.
चला जाऊया मैदानाच्या दिशेने. बॅटिंग 12वा खेळाडू आमच्यापर्यंत त्वरित पाठवून द्यायचा बॅटिंग टीमचा. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय प्रदीप. मागील मॅच मध्ये अप्रतिम षटक हाताळलं होतं, दुसरं षटक हाताळताना. तर फलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच फ्लिन आणि त्याच्या समवेत नानू. फ्लिन आणि नानू मागील मॅच मध्ये 17 धावांची खेळी केली होती. तोच फ्लिन याही वेळेस आपण जर पाहिलं तर ऑन स्ट्राईक यावेळेस मोठ्या टोटलचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल आणि 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडंसं अवघड आहे समीकरण, परंतु क्रिकेट आहे, नाण्याच्या दोन बाजू असतात. तसे पहिली बाजू आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली, दुसरी बाजू आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला फ्लिन, दुसऱ्या बाजूला नानू. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप पहिला बॉल घेऊन फ्लिन साठी. पहिलाच बॉल यावेळी जर पाहिलं तर वाईड ऑर्डर हाताळण्याचा प्रयत्न चॉप केला जातो, ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगलने धावाला सुरुवात तर झाली आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात सिंगल एकेरी धावेने झाली आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर डावाची सुरुवात षटकाराने झाली होती. त्याचबरोबर सन्माननीय श्री समीर पांचाळ यांचं देखील सकाळपासून आमच्या स्पर्धेसाठी उपस्थिती आहे, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. प्रायोजक आहेत या स्पर्धेचे. दुसऱ्या डावाची सुरुवात सिंगल यावेळेस 2 धावा येतात. मोठा फटका आलाय जरूर, परंतु त्यावरती 2च धावा येतात. बहुलिक परिस्थिती आपण जर पाहिलं तर थोडीशी मैदानाची बिकट आहे, परंतु इथे काय करते, बॅटची कडा घेतली होती, बॉल चाललाय सरळ विकेट किपरच्या पाठीमागे, जिथे एकच धाव घेतली जाईल. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होईल. धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. धावफलक जर पाहिलं, धावफलकावरती नजर टाकली तर जाऊन पोहोचले 5च्या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, तुम्ही अधिकचा वेळ दौडू नका. सातत्याने तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. जिथे एकच धाव घेतली. पुढचा बॉल यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न फ्लिनचा. पॉइंट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला फील केलं जात आहे, त्यावर निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा फलक थोडस पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जिथे एकच धाव घेतली. ऑन स्ट्राईक नानू पाहायला मिळत आहेत. समोर गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फिंगर्स रोल्स केले होते, पिक केला, त्याच्यानंतर बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलाय, ज्यावरती एकच धाव घेतली जाते. तिथं आपण जर पाहिलं तर निश्चितच गोष्टांकित क्षेत्र आहे, त्यामुळे एकच धावेवरती समाधानी व्हावं लागेल नानूला. आणि इथून एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. सात आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या 6 धाव. पाच बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस कुलवट टप्प्याचा बॉल डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 1 ची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 6 धावा. इथून मात्र चांगलं कमबॅक केले गोलंदाजी करणारा गोलंदाज अर्थातच प्रदीपने. षटक क्रमांक 1 ची होईल सांगता 6 धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही जर विचार केला तर 66 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 24 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 66 धावा. आव्हान मोठा आहे, थोडासा खडतर प्रवास आहे. या खडतर प्रवासातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे.
इथे मात्र आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती आज संपूर्ण 2 दिवस आम्हाला ज्यांनी जेवणाची सोय करून दिली ते आमचे समीरजी पांचाळ यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मुख्य व्यासपीठावरती ते देखील उपलब्ध आहेत. जावेद मॅचच्या दिशेने दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. उजीर आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल या बेस फ्लिन साठी या बेस जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव घेतली जाते. सिंगल आली पहिल्याच बॉल वरती उझेरच्या गोलंदाजीवरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं बस सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी उझेर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल आले. फलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. नानूसाठी उझेर फिंगर्स रोल्स केले होते. फुल टॉस झालाय. त्याला फक्त दिशा दिली आहे. जजमेंट पाहावं लागेल. चला 2च धावा आहेत का? थँक्यू. 2च धावा येत आहेत. नैसर्गिक अडथळा आहे. झाडाला बॉल लागल्यामुळे आता आहे त्यामुळे 2च धावा येत आहेत या बॉल वरती. आणि इथून 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय. 9 आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात तर चांगली करून दिली होती. सावध सुरुवात करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. परंतु शेवट गोल करावा लागेल. एका बाजूला फ्लिन तर दुसऱ्या बाजूला नानू. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच फ्लिन आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती. ऑन स्ट्राइक नानू. गोलंदाजी ट्रॅक वरती उझेर. यावेळेस टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण जर पाहिलं तर जाऊन त्या इमारतीला बॉल थडकतोय. यावरती एकच धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 10 धावा. 10 रन ऑन दी बोर्ड. अजूनही 65 धावाची गरज आहे. उझेर सज्ज झाल्यात पुढचा बॉल घेऊन. यावेळी स्विंग अँड मिस. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. उजव्या स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय. ज्यावरती एक अतिरिक्त धाव येते. अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा हालचाल होईल. 11 धावा लागल्या जात आहेत. उझेर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. जिथे फ्लिन मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या त्या पद्धतीने या मॅच मध्ये कुठेतरी धावा आलेल्या नाहीये. त्याच्या बॅट मधून कुठेतरी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये फ्लिन पाहायला मिळतोय. परंतु मोठे फटके ही त्याची ओळख आहे, खासियत आहे. त्या खासियतीला साजेशी फलंदाजी फ्लिनला करावी लागेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल आणि पंचाने पुन्हा एकदा व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. लगातारचे 2 व्हाईट बॉल. 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड करून जातील. बहात्तर धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 धावा लागल्या जात आहेत. 60 धावांची गरज आहे. 21 बॉल आणि इथून 21 मध्ये 60 बनवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कबरच्या दिशेने घेऊन काढलाय. 1 बाउन्स बॉलला फील केलं जात आहे. त्यावर निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होतोय. सिंगल डबलचाच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित राहिलेले पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज. तेरा धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. यावेळी सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची होईल समाप्ती. कुठेतरी दोन्ही गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर प्रदीप, दुसऱ्या षटकामध्ये उझेर, दोन्ही गोलंदाजांनी
नानो आणि दुसऱ्या बाजूला फ्लिन या दोन्ही फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय. याही वेळेस फिंगर्स रोल्स केले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, रीड करू शकलं नाही. पुन्हा एकदा बॉल चाललाय लॉंगॉनला, जिथे आणखीन एक सिंगल अर्जित होईल. सिंगलने धावफलक थोडंसं पुढे सरसावताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती नजर टाकली, धावफलकाचा विचार केला तर टाकल्या जात आहे 14 धावा. नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 14 धावा लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात दोन्ही गोलंदाजांसाठी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला फलंदाज थोडस प्रेशर मध्ये असताना पाहायला मिळत आहे. थोडस दडपण आहे फलंदाजांवरती, कारण मोठे फटके आलेले नाही. त्यांच्या बॅट मधून धावांचा ओघ अक्षरशः थांबवलेला पाहायला मिळतोय. जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 14 धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती अजूनही 58 धाब्यांची गरज आहे. 18 बॉल 58 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप दाखल झाले. वैयक्तिक कोडीतील दुसरं सांघिक 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रदीपच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्याच बॉल वरती बॅटची कडा घेतली होती. बॉल पुन्हा एकदा गोष्टांकित क्षेत्रामध्ये जाऊन अधवतोय, त्यामुळे एकेरी धाबेवरती समाधानी व्हावं लागेल. फ्लिन पाहायला मिळत आहेत स्ट्राईक एंड वरती. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळेस ड्राईव्ह केला जातोय. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फबलिंग झालाय, त्याचा फायदा घेतला जाईल का? नाही. एकेरी धाबेवरती समाधानी व्हावं लागतंय. सिंगल वरती समाधानी व्हावं लागतंय. नानू आणि दुसऱ्या बाजूला फ्लिन दोन्ही फलंदाज संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुल लेंथचा बॉल समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर बुलवलं जात आहे आणि लँड होईल 2 धावा. याही फटक्यावरती मोठा फटका येतोय जरूर. यावेळेस आपण जर पाहिलं तर नानूच्या बॅट मधून मोठा फटका आलाय, परंतु 2 धावा प्राप्त होत आहेत. यावेळीचा हा बॉल आडव्या बॅटने घेऊन काढले. खाली राहणारा बॉल कुठेतरी पाहायला मिळतोय. आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर खेळपट्टी सातत्याने रंग बदलताना पाहायला मिळते. एखादा बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतोय. एखाद्या बॉलवरती खाली राहणारा बॉल पाहायला मिळतोय, जिथे एक धाव घेतली जाते. याही बॉलवरती सिंगलने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. 19 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस काय घडणार आहे? यावेळेस उजव्या स्टिकच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंचांनी देखील दोन्ही हात जमिनीशी समांतर केलेत. याचा अर्थ धाव येईल अवांतर. अवांतरची आणखीन 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल एकेरी धाबेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळी सडव्या बॅटने घेऊन करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
एकच धाव येईल. जशी उत्तरार्धाला सुरुवात झाली ना तसं मोठे फटके देखील थांबले. पूर्वार्धामध्ये पंकजच्या बॅटमधून आलेले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला सोफियनच्या बॅटमधून आलेले षटकार पाहायला मिळेल. त्याच्या विरोधात जर विचार केला ना तर दुसऱ्या इनिंगमध्ये कोणाच्याही बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल याही वेळेस आपण जर पाहिलं तर सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या वेळेस बॉल गॅदर होईल फेकी होईल त्यावर पुन्हा एकदा आणखीन एक धाव निश्चितच घेतली जाईल. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. 21 धावा लागल्या जात आहेत. 22 धावा माफ करा. 22 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 72चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 50ची गरज आहे. 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपन्न झालाय. चौथी ओव्हर, चौथ्या ओव्हरची जबाबदारी राजसिंगच्या खांद्यावरती दिली जाते. पहिलाच बॉल राजसिंगचा आणि राजसिंगचं स्वागत केलंय. नानूच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग बिग हिट ह्यूज हिट सिक्सर. डीजेला देऊया संधी. यस डीजे संघर्षातून जन्मलेला महामानव चषक, न्यायाचा नारा दिलेला महामानव चषक, स्वप्नांना पंख देणारा महामानव चषक, नव्या युगाचा हुंकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिल्याच बॉल वरती राजसिंगचं स्वागत केलंय. डीजे संकेतच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं सुमधुर संगीत पाहायला मिळत आहे. याही वेळेस ऑन साइडला टर्न केला जातोय. फुल टॉस बॉल होता त्यावरती फुल टॉल वसूल केला जातोय नानूच्या बॅट मधून. आणखी एक ह्यूज हिट सिक्सर. दोन षटकार आलेत लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. 34 धावा. अजूनही 10 बॉल आणि 38 बनवायचे असतील. 10-38 इक्वेशन. 12 पन्नासची गरज असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. 6 बॉलवरती 6 षटकार लगावणार का नानू हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला राजसिंग कमबॅक करण्यासाठी जाणले जातात. राजसिंग कमबॅक करतील का? तिसरा बॉल घेऊन राजसिंग याही वेळेस आपण जर पाहिलं तर कबरच्या दिशेने खेळून काढलाय. डाऊन द बॉल भुजेर आणि भुजेर कडून चूक होणार नाहीये. 2 षटकारांचं प्रत्युत्तर देताना राजसिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेट होईल पतन. फलंदाज बाद. ही धाव फक्त शर्यत नाही, ही स्वप्नाची जिद्द आहे. घामाच्या प्रत्येक थेंबात नव्या इतिहासाची सही आहे. इथे जात नाही भेद नाही, इथे माणूसच मोजला जातो. संघर्षातून उभा राहिलेला इथे विजेता ठरतो. छातीत पेटलेली आग, डोळ्यात भविष्याचा प्रकाश. मैदानावर उतरतो तो आज स्वाभिमानाचा हा आवाज. महामानव चषक, संघर्षातून जन्मलेला महामानव चषक, न्यायाचा नारा दिलेला महामानव चषक, स्वप्नांना
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आफताब दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली आफताबच्या बॅटमधून. स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज फ्लिन पाहायला मिळत आहेत. इथून विचार केला तर थोडस आता समीकरण अवघड होताना पाहायला मिळत आहे. सिंगल आले, सिंगलने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 35. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन राज सिंग. यावेळेस फ्लिकचा फटका, मनगटाचा वापर केलाय. बॉल हवेत आहे. डाऊन द बॉल. उझेर, कुठलीही चुकी होत नाहीये उझेर कडून. आणि यावेळेस फलंदाज फ्लिनचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज फ्लिन बॅक टू द डगआउट. यस डीजे. मास्टर विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल दाखल झालेत. डॉट बॉल आला आणि डॉट बॉलने मात्र आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. धावफलक स्थिरावलेला पाहायला मिळते 35 या आकड्यावरती. शेवटची ओव्हर आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 6-37चं इक्वेशन आहे. शेवटचे ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये अयान शेखला आमंत्रित केलं जात आहे. 6 बॉल 37चं इक्वेशन थोडंसं अवघड इक्वेशन आहे. अयान शेख पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. आजच्या दिवसातील सर्वात लांबचा षटकार येतोय. निश्चितच सर्वाधिक लांबीचा षटकार येताना पाहायला मिळतोय. डीजेला देऊया संधी. यस षटकार आला त्याच्यानंतर कमबॅक केलं जातं अयान शेख कडून देखील. यावेळेस डॉट बॉल येतोय. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 41 या आकड्यावरती. यावेळेस फिंगर्स रोल्स केले होते. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गतीने मात्र यावेळेस आपण जर पाहिलं तर फलंदाजाला बीट केलेलं पाहायला मिळत आहे. आता हळूहळू औपचारिकता शिल्लक आहे. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा होता. 41 धावा लागल्या जात आहे. 31 धाव्यांची अजूनही गरज आहे. थोडस मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच वर्चस्व निर्माण केलं गेलं आहे. परंतु शेवटच्या क्षणी याही वेळेस उंच षटकार येताना पाहायला मिळतोय.
येतायत जरूर, परंतु उशीर झालेला पाहायला मिळतोय. मोठे फटके यायला कुठेतरी विलंब झालाय. 2 धावा निश्चितच घेतल्या जात आहे. 2 धाबेनिशी पुन्हा एकदा धावफलक जाऊन वधारताना पाहायला मिळत आहे. 49 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 49 रन ऑन दी बोर्ड. 49 धावा लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल आणि हा देखील पाठवला जातोय. मोठा फटकासाठी प्रयत्न होत आहेत कॅच घेण्याचा. कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथून मॅच होते संपन्न. विजेत्या संघाला पुढील पुढील मॅच साठी देऊया शुभेच्छा. पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धांसाठी देऊया खूप सारी शुभेच्छा. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. अर्थातच मल्हार 11 गोरेगाव हा संघ ठरलाय याच मॅचचा विजेता संघ. पराभूत संघ संजय सुईक 11